धारावी बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते आज शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत बाबूराव माने सुद्धा आहेत, जुने शिवसैनिक आहेत, आमदार देखील राहिलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं धारावी बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत, विकासाला विरोध करतायत, आज संजय राऊत यांच्या भेटीसाठी पण दाखल झालेले आहेत। काय नेमकी मागणी केली आहे, काय संजय राऊतांना सांगितलंय? धारावी विधानसभा जागा ही शिवसेनेने लढवावी अशा तऱ्हेची धारावीतल्या सगळ्या शिवसेनेच्या आणि इतरही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे। आणि म्हणून संजय राऊत हे शिवसेनेचे आमचे फायर ब्रँड नेते आहेत, ते निर्णय प्रक्रियेमध्ये असतात। म्हणून त्यांना आमची भूमिका नीट सांगण्यासाठी आणि धारावी आपण कशी जिंकू शकतो, वातावरण आज काय आहे तिथलं, आणि धारावी हा शिवसेनेचा सुद्धा बालेकिल्ला राहिलेला आहे। मनोहर जोशी त्या ठिकाणी खासदार होते, विद्याधर गोखले खासदार होते, नारायण आठवले खासदार होते, आज आमचे 5-5, 6-6 नगरसेवक तिथे आहेत। मी तिथे आमदार होतो, जनता पक्षाच्या काळात सत्येंद्र मोरे आमदार होते। त्यामुळे काही काँग्रेसचाच तो बालेकिल्ला आहे अशातला भाग नाही। शिवसेनेने सुद्धा त्या ठिकाणी आपल्या विचाराचा ठसा उमटवलेला आहे आणि म्हणून ती जागा शिवसेनेने लढवावी। वर्षाताईनं आता शिवसेनेने वाघाच्या हिश्श्याने वाघाच्या जबाबदारीनं त्यांच्यासाठी काम करून त्यांना खासदार केलेला आहे। अशा अवस्थेत आता त्यांनी धारावीच्या जागेसाठी हट्ट करू नये अशा तऱ्हेची आमची शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची विनंती आहे। आणि त्यासाठी आम्ही सन्माननीय संजय राऊत साहेबांना विनंती करायला इथे आमचे काही पदाधिकारी गेलेले आहेत आणि ते संजय राऊतांना सगळी भूमिका धारावीची सांगणार आहेत। कारण वर्षाताईंच्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्याशी बोलतात, त्यांनी नाराजी उघड व्यक्त केलेली आहे। ते म्हणतात आम्ही गायकवाड साहेबांना जवळजवळ 20-25 वर्ष सांभाळलं, वर्षाताईनं पण 20-25 वर्ष सांभाळलं, आणि आता पुन्हा आणखी जर ती त्यांची बहीणच येणार असेल तर आम्हाला धारावीची जागा मिळाली नाही तरी चालेल अशा शब्दात काँग्रेसचे कार्यकर्ते आपला राग व्यक्त करतायत। आणि 18 जणांनी त्यांच्या विरोधात फॉर्म भरलेला आहे। मग त्यांचीच माणसं तर त्यांच्याबरोबर नसतील तर जिंकून येणाऱ्या सीटला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो। आणि म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या संदर्भात योग्य निर्णय करावा अशा तऱ्हेची विनंती करण्यासाठी आणि ही जागा मागून घ्या, आम्ही गुलाल मातुश्रीवर घेऊन जाऊ अशा तऱ्हेची भूमिका सांगण्यासाठी संजय राऊत साहेबांना आम्ही काही कार्यकर्ते भेटायला गेलेले आहेत। नाही, पण वर्षाताईंचं धारावी हा गड राहिलेला आहे फार काळापासून, आणि त्यांचे वडील सुद्धा त्या ठिकाणी आमदार होते, खासदार होते। त्यामुळे आता ही जागा नेमकी कुणाला मिळणार हा पण मोठा प्रश्न आहे। तुम्ही दावा करताय त्या जागेवर? नक्कीच आम्ही दावा करतोय। शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, सगळे अगदी गटप्रमुखापासून शिवसैनिकांपर्यंत शिवसेनेचे सगळे पदाधिकारी। तुम्ही स्वतः ही जागा मागताय का लढण्यासाठी? हो, स्वतः जर पक्षाने मला आदेश दिला तर ही जागा मी लढणार आणि जिंकणार सुद्धा। मी जागा ही आम्ही मागतोयच। आम्ही शिवसेनेच्या नेते मंडळींच्याही ते कानावर घातलेलं आहे। आता वर्षाताईंना खासदार केल्यामुळे त्यांनी सुद्धा विनम्रपणे धारावीची जागा सोडायला पाहिजे आणि ज्यांनी त्यांना खासदार केलं त्याच्या संदर्भातली थोडीशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त समजा ही जागा त्यांच्याच कुटुंबियापैकी कुणाला दिली किंवा काँग्रेसला गेली तर मग तुमची भूमिका काय? आम्ही शिस्तीत काम करणारे कार्यकर्ते आहोत। आमच्याकडून जरी त्यांनी हट्टाने ही जागा घेतलीच तरीही आम्ही त्यांना मदत करणारच। आमच्याकडून दगाफटका होणार नाही, कारण आमचं नेतृत्व जे आहे ते स्वच्छ आहे, स्पष्ट आहे, सत्वाचं आहे, तत्वाचं आहे। आम्ही कुठेही गद्दारी करणार नाही। पण त्यांचीच माणसं जर आज त्यांच्याबरोबर नाहीत तर सीटला धोका निर्माण होऊ शकतो ना। आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ही सीट त्यांनी शिवसेनेला द्यायला पाहिजे आणि नेते मंडळींनी ती आमच्या घेतली पाहिजे, म्हणून आम्ही आग्रही आहोत। नक्की भविष्यामधली तुमची भूमिका काय असणार या संदर्भातली? भविष्यामध्ये त्या जागेवर लढायचं आहे ही आमची भूमिका आहे। पण अपक्ष लढवण्याचा काही विचार आहे? नाही, अपक्ष वगैरे लढवणार नाही आणि शिवसेनेच्या नेत्यांना मला अडचणीत आणायचं नाही। मी अपक्ष वगैरे काय लढणार नाही, परंतु नेते मंडळींनी सुद्धा चंग बांधलेला आहे आणि ती जागा घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। तर ते होईल कदाचित।
आणि नाही झालं तरी आम्ही चुकीच्या पद्धतीने जाणार नाही. धारावीत यावेळी शिवसेनेचा आमदार असेल असं म्हणायचं आहे. निश्चितपणे सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी ठरवलं तर शिवसेनेचा आमदार म्हणून विजयाचा गुलाल घेऊन आम्ही मातोश्रीला नक्की जाणार. नक्कीच. पण मग धारावीच्या विकासाचं काय? धारावीच्या विकासाला समर्थन करणार की विरोध अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे महायुती आणि शिवसेनेकडून? उद्धव साहेबांच्या पारड्यात आम्ही हा विषय टाकलेला आहे. उद्धव साहेब धारावीकरांसाठी सातत्याने लढतायत. धारावीतल्या माणसाला 500 चौरस फुटाचं घर मिळावं, त्याचं जीवनमान उंचवावं, त्याच्या जीवनात परिवर्तन यावं म्हणून उद्धव साहेबांनी 1,00,000 लोकांचा मोठा मोर्चा धारावीसाठी काढला आणि धारावीसाठी ते सातत्याने लढतायत. त्यामुळे जर येणाऱ्या काळात सत्ता तर बदल होणारच आहे, आमचं सरकार येणारच आहे. त्यावेळेला जर आमच्या मागण्या मंजूर झाल्या तर अदानी या व्यक्तीला आमचा विरोध नाही आहे. आमच्या मागण्या मंजूर झाल्या, 500 चौरस फुटाचं घर, 22 लाख रुपये कार्पस फंड, धारावीमध्ये व्यापक रस्ते, रुंद रस्ते, त्याला चांगलं फुटपाथ, धारावीमध्ये खेळायला मुलांना मैदानं, चांगली शाळा, चांगलं कॉलेज, चांगलं हॉस्पिटल, अशा तऱ्हेच्या सुविधा देऊन जर धारावीचा विकास होत असेल, धारावीतल्या घराला घर मिळालं पाहिजे, दुकानाला दुकान मिळालं पाहिजे, कट ऑफ डेट नाही, पात्र अपात्र नाही. 650 एकर जागा आहे. 300 एकर जागा जरी धारावीतल्या लोकांना दिली तरी 500 फुटाची 1,00,000 घरं 300 एकरात बसतात. आम्ही त्या सगळ्या प्रकल्पावर अभ्यास केलेला आहे आणि म्हणून त्या पद्धतीने उद्धव साहेब धारावीकरांच्या मागे आहेत. ते म्हणाले धारावीकरांची जी भूमिका ती माझी भूमिका, अशा तऱ्हेचं उद्धव साहेबांनी धारावीच्या जाहीर सभेत स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळं आमची लढाई न्याय हक्कासाठी भविष्यात सुद्धा सुरू राहणार. पण भविष्यात आम्हाला आमचं सरकार आल्यावर फार दगदग करावी लागणार नाही, फार मोर्चे काढावे लागणार नाहीत, फार संघर्ष करावा लागणार नाही. कारण आत्ताच्या संघर्षात सन्माननीय उद्धवजी ठाकरे स्वतः उतरलेले आहेत. बरोबर. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय बाबूराव माने यांनी धारावीच्या जागेवरती आपला दावा ठोकलेला आहे. शिवसेनेची जुनी जागा होती, शिवसेनेचे जुने खासदार होते आणि त्यामुळे आता वर्षा गायकवाड या दिल्लीत खासदार झालेल्या आहेत. त्यामुळे आता जागा नेमकी कुणाला मिळेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. धारावीमध्ये पुढचा आमदार नेमका कोण असणार आहे? काँग्रेसचा असेल, शिवसेनेचा असेल, महायुतीपैकी कुणाला ही जागा जाणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.